आणि आता आपण बघतोय झी 24 तासची एक एक्सक्लुझिव्ह बातमी. पुणे विद्यापीठाच्याच इमारतीचं अस्तित्व आता धोक्यात आलंय. या इमारतीला हेरिटेज वास्तूचा दर्जा मिळालाय, मात्र विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे इमारतीची दुरवस्था झाली आहे. गेल्या 5 वर्षांपासून या इमारतीची दुरुस्ती सुरू आहे आणि ही दुरुस्ती कधी पूर्ण होणार याचंही उत्तर विद्यापीठाकडे नाही. पाहूयात हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. 2005 सालापर्यंत पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचं रूप असं होतं, सुंदर आणि दिमाखदार. मात्र आज या हेरिटेज इमारतीची अवस्था अशी बिकट झाली आहे. इमारतीची दुरवस्था आजची नाहीये, तर मागील 5 वर्षांपासून ही इमारत अशाच दयनीय अवस्थेत उभी आहे. विद्यापीठ प्रशासनानं 2005 साली या हेरिटेज इमारतीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं. आज 5 वर्षांनंतरही दुरुस्तीचं हे काम सुरूच आहे. याविषयी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र नाराजी आहे. या बिल्डिंगमध्ये अगोदर सगळी कार्यालय याच बिल्डिंगमध्ये होते, परंतु आता सगळे कार्यालय कुलगुरू ऑफिस आणि जे कुलसचिव ऑफिस आहेत हे सगळे डिवाइड झाल्यामुळे प्रत्येकांना वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी जावं लागतं आहे. या कामकाजाची माहिती आम्ही माहितीचा अधिकार भरले होते फॉर्म, परंतु त्याची माहिती आम्हाला अद्यापही मिळेल नाही. त्याला जवळजवळ 2 महिने होऊन गेले. 5 कुलगुरू होऊन गेले तरी या बिल्डिंगचं काम आतापर्यंत पूर्ण झालेलं नाही आणि कुलगुरूचं ऑफिस एकीकडे आणि कुलसचिवाचं ऑफिस एकीकडे असं दुधा मनस्थितीमध्ये कारभार चाललेला दिसतो. इथं सगळ्या विद्यार्थ्यांना आमचे वाटते की हे आज होईल उद्या होईल. आमचे बरेचसे विद्यार्थी MA करून MPhil करून बाहेर पडून जात आहेत, पण मेन बिल्डिंगचं काम केव्हा पूर्ण होईल हे अजून निश्चित नाही. राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या पुरातत्व विभागाकडून या इमारतीला हेरिटेज वास्तूचा दर्जा मिळालाय, तेही ग्रेड 1 हेरिटेज वास्तू म्हणून. त्यामुळे इमारतीच्या दुरुस्तीसाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करणं विद्यापीठाला बंधनकारक आहे. मात्र इमारतीचं हे चित्र पाहता विद्यापीठ प्रशासनानं पुरातत्व विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचं स्पष्ट होत आहे. इमारतीच्या दुरुस्तीचं काम 5 वर्षात का पूर्ण होऊ शकलं नाही आणि ते कधी पूर्ण होणार याविषयी कुलगुरू, कुलसचिव आणि कार्यकारी अभियंता हे सर्वच मूग गिळून गप्प आहेत. मागील 5 वर्षांपासून हे काम पूर्ण होऊ शकलेलं नाहीये आणि अजून किती वर्ष लागतील हे काम पूर्ण होण्यासाठी याबद्दल विद्यापीठ प्रशासनाला माहिती नाही. म्हणजेच या टर्न की बेसिसच्या आणि या नूतनीकरणाच्या किल्ल्या विद्यापीठाकडून हरवल्याचं सध्याचं चित्र आहे. इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरू आहे 5 वर्षांपासून. त्यावर आजवर खर्च झालेले आहेत 8 कोटी रुपये आणि या कालावधीत विद्यापीठात 5 कुलगुरू झाले. 7 वर्षात ही इमारत उभी राहिली, मात्र आता 5 वर्षात साधी दुरुस्तीही पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळं आता या इमारतीचं अस्तित्वच धोक्यात आलंय. झी 24 ताससाठी पुण्याहून नितीन पाटोळेसह विशाल पाटील, मुंबई. एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात पुण्याहून आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांच्याशी. नितीन, आपण बघतोय की पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, मात्र याच पुण्यातील विद्यापीठाची दुरवस्था झाली आहे. विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे इमारतीची कशी दुरवस्था झाली हे आत्ताच आपण प्रेक्षकांना सांगितलं. जरा याविषयी अधिक माहिती द्या. मृदुला, नक्कीच विद्यापीठाची ह्या इमारतीची अत्यंत दुरावस्था, दयनीय अवस्था झालेली आहे. आपण जसं पाहिलं गेल्या 2005 मध्ये ह्या इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरू झालं होतं. इमारतीचं छत गळत आहे या कारणाखाली हे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं होतं. मात्र ह्या इमारतीच्या स्ट्रक्चरमध्ये किती मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येत आहेत हे आपल्याला आत्ताच आपण पाहिलं आणि संपूर्ण इमारतीच्या परिसरात सगळे घाण आणि सगळं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल पडून राहिलेलं आहे. या इमारतीचं बांधकाम 7 वर्षामध्ये 1864 ते 1871 या 7 वर्षात पूर्ण झालं होतं. ब्रिटिश गव्हर्नरचं पावसाळी राजधानीचं हे ठिकाण होतं, निवासस्थान आणि कार्यालय. मात्र ग्रेड 1 दर्जा असल्यामुळं ही काम करताना काही मार्गदर्शक तत्व आहेत त्याचा अवलंब करणं विद्यापीठाला गरजेचं होतं. मात्र ज्या पद्धतीनं काम सुरू आहे ते दिसता सर्व नियमांचं उल्लंघन केलं जात आहे आणि सर्वात महत्वाचं आणि आक्षेपाचं कारण जे विद्यार्थी घेत आहेत आणि इतर जण घेत आहेत की 5 वर्ष झाली 8 कोटी रुपये आतापर्यंत या कामासाठी खर्च झालेले आहेत. मात्र आता अद्यापही हे साधारण 50% ही काम पूर्ण झालेलं नाहीये. कुलगुरूंना याबाबत विचारलं असतं त्यांनी सांगितलं की मी आत्ताच काही महिन्यांपूर्वी कुलगुरू पदाचा पदभार हाती घेतलेला आहे आणि किती दिवस लागतील हे काम पूर्ण व्हायला त्याबद्दल मी आता काही सांगू शकत नाही. गडबड आहे या ठिकाणी. कुलगुरूंनी जरी असं उत्तर दिलं आपल्याला नितीन, मात्र आपण गेल्या काही वर्षांपासून बघतोय की विद्यापीठाचे एकूणच प्रकार, एकूणच गलथान कारभार. आपल्याला स्वतःला काय वाटतं की कशामुळे एकूणच इमारतीची ही अशा प्रकारची अवस्था झालेली आहे?
याला विद्यापीठाचं प्रशासन निश्चितच जबाबदार आहे. जे काम दिलेलं आहे आणि कामाचं नियोजन व्हायला हवं, एक ऐतिहासिक इमारत, हेरिटेज इमारत म्हणून ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हायला होतं. मात्र 5 वर्ष, तब्बल 5 वर्ष झालेली आहेत, मात्र काम पूर्ण होत नाही. विद्यापीठाचा गलथान कारभार असेल, परीक्षा असतील की विद्यार्थ्यांचे ऍडमिशन्स किंवा इतर बाबतीत ज्या पद्धतीने पुढे आलेलं आहे, त्याचबरोबर आता इमारत, जी ऐतिहासिक इमारत आहे, पुणे विद्यापीठाचा मानबिंदू आहे, तिचंही नुकसान विद्यापीठाच्या या गलथान कारभारामुळे झालेलं आहे. आणि कुलगुरू असतील, कुलसचिव असतील किंवा ह्या इमारतीचं जे काम पाहतात कार्यकारी अभियंता असतील, याचं कुणाचंही लक्ष नाही. आणि विद्यापीठाकडून ही जी काही माहिती आहे, काम का थकलंय, का रखडलंय, ते कधी पूर्ण होईल, त्याला किती खर्च झाला, नक्की काय अडचणी आहेत, याबाबत माहिती दिली जात नाहीये. कुठेतरी माहिती काहीतरी दडवण्याचा प्रयत्न आणि लफाछफी प्रयत्न केल्याचा प्रयत्न, त्यामुळे नक्कीच एक संशयाचं वातावरण आहे. खरोखर एक संशयाचं वातावरण निर्माण होत आहे नितीन. आणि खरं तर पुण्यासारखा शैक्षणिक राजधानी आपण म्हणतो राज्याची, तिथल्या विद्यापीठाची अशी अवस्था व्हावी, अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. धन्यवाद नितीन ही माहिती दिल्याबद्दल. होते पुण्याहून आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे. आपण बघतोय की पुण्यनगरी पुणे, जिथे दूरदूरून लोक शिकायला येतात, तिथेच विद्यापीठाची कशा प्रकारे दुरवस्था झाली आहे. मेट्रो न्यूजमध्ये एक ब्रेक घेऊया. आपण पाहत राहा झी 24 तास.